नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आजचा आपला जो डाटा बनवायचा चालला आहे त्यात आज आपणाला 4 पत्र अशी मिळालेली आहेत. मग आता काही RTO अधिकारी हे पैसे खातात, खातात आणि जनतेला मात्र उद्या या परवा या हेच त्यांचे धंदे चाललेले असतात. तर आपणाला 4 पत्रापैकी योग्य माहिती ही विरार RTOकडून मिळालेली आहे आणि पनवेल RTOची सुद्धा ढोबळ माहिती असली तरी ती आपल्या कक्षेतली आहे. परंतु वडाळा RTOनं मात्र आपणाला माहितीसाठी माहिती कशी द्यायची हेच त्या अधिकाऱ्यांना, झोलर लोकांना काही माहिती नसतं आहे आणि कुठंतरी थातूरमातूर उत्तरं द्यायची. आणि ही माहिती मोठ्या प्रमाणात आहे आणि 40 रुपये भरून पोस्टानं पाठवा तर भरून द्या, आम्ही देऊ. ह्यांना आपण माहिती काय मागितलेली आहे की तुमच्या कार्यालयात 31 मार्च 2024पर्यंत अटकून ठेवलेल्या वाहनांची संख्या आणि मग गावभर त्यांची चलन किती आहेत, काय आहेत हे त्यांनी उत्तरं देणं हे RTO अधिकाऱ्यांचा एक धंदा झालेला आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयातील आपली लपडी बाहेर निघू नयेत म्हणून माहिती हे जाहीर करत नाहीत. तर विरार RTOमध्ये अगदी गाडी नंबरसह जवळजवळ 157 वाहनं ही त्यांच्याकडं आहेत आणि ती स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहेत. 101 त्यांच्याकडे जवळजवळ रिक्षा आहेत, लॉऱ्या आहेत, JCB मशीन आहेत. अशी ही विरार RTOची व्यवस्थित त्यांनी माहिती ही दिलेली आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे काय ते आपली तक्रार राहणार नाही किंवा काय अपील वगैरे काही करण्याची काहीसुद्धा आवश्यकता नाही. आणि 157 अगदी त्यांनी गाडी नंबरसह सुद्धा ही माहिती आपणाला योग्य डेटासाठी मिळालेली आहेत. त्यानंतर आपल्याकडे आज श्रीरामपूर RTOकडून सुद्धा माहिती आलेली आहे. त्यांनी माहिती एक जरा कमी त्यांना वाटली असेल म्हणून त्यांनी एक्स्ट्रा माहितीसुद्धा दिलेली आहे की ह्यांची चलन महिन्याची किती बनलेली होती. तर आपणाला चलनची काही आवश्यकता नाही, पण त्यांच्या कार्यालयात श्रीरामपूर RTOमध्ये जवळजवळ 62 वाहनं ही पकडलेली आहेत आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही आणि कोण तो वाहन मालक ही ते वाहन नेण्यासाठी येत नाही. आता त्यानंतर आपल्याकडं पनवेल RTOची माहिती आज आलेली आहे आणि त्यांच्याकडं 55 वाहनं ही पकडून ठेवलेली आहेत आणि त्यालाही कोण वारस नाहीत किंवा कोण काय न्यायला आलेले नाहीत. तर ही वाहनंसुद्धा स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहेत. आणि मग वडाळा RTOनं तर थातूरमातूरच उत्तर दिलेलं आहे. आता ह्यांना ती आपण आकडेवारी मागितलेली आहे. असे हे RTO अधिकारी कर्मचारी वेळ काढूपणानं उत्तरं देत असतात, हे मात्र तितकंच खरं आहे. आणि आता आपण 1-2 ठिकाणी अपील बी केलेली आहेत. शिवाय अहमदनगर RTOनं काल आपण सांगितलेलंच आहे की 6 तारखेला त्याने व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे. तसं काय जाण्याचंही नाही, परंतु आपण कालच बोललेलो आहे की सोमवारी सर्व RTOनं फोन करून की बाबा तिकडं जर आलं तर मग त्यांना ते प्रकरण भारी पडतं आणि मग तिथं आपण गेलो की त्यांची आबरू वेशीला टांगूनच येणार आहे. अगदी बारामती RTOला सुद्धा आपण पत्र पाठवलेलं आहे की बाबांनो तुम्ही तात्काळ ह्या गोष्टी हे करा आणि चुकीची माहिती देऊ नका. हा डेटा बनवायचा चालला आहे. स्क्रॅपिंग ॲक्ट आहे. 15 वर्षाची वाहनं ही स्क्रॅप होणार आहेत. त्याच्यासाठी 20 टन प्रेस मशीनसुद्धा लवकरच येणार आहेत. रस्त्यावरती कुठली वाहन दिसणार नाहीत. शासनानं आता स्क्रॅपिंग ॲक्टसाठी प्रत्येक RTOला 4-4 गाड्या दिलेल्या आहेत. परंतु ही RTO अधिकारीसुद्धा तपासणीला बाहेर येत नाहीत. कारण ह्यांना आपल्या RTO कार्यालयातून बसून एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी 70,000 रुपये लाच घेऊन जातो. प्रत्येक डेस्कला 25-30 हजार रुपये दररोजचे लाच होतो. तिथं झोल चालतो आणि पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा चालू होऊन देखील ह्यांना कागद हवीच कशाला. तर हे डेट्याचं काम हे झालेलं आहे. डेटा 70 दिवसात पूर्ण होईल. हा व्हिडिओ जे RTO अधिकारी ऐकतील त्यांनी आपल्याच RTOला ते शेअर करायचं आहे. माहिती योग्य द्या, अपील चालतील. आता हे 25 वर्षापासून हे तुमच्यासाठी जाळं मोठं फेकलेलं आहे आणि ह्या जाळ्यात अनेक RTO अधिकारी अलगद उचलले जातील आणि त्यांच्या नोकरीवरती गदा येईल.
हे मात्र बेकायदेशीर काम करणाऱ्या RTOना चांगला चाप बसणार आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.